जेव्हा आपण घरी बनवलेली पुरी भाजी आणि हॉटेलमध्ये बनलेल्या पुरी भाजीच्या चवेची कंपेअरिंग करतो ना, तेव्हा हॉटेलमधलीच पुरी भाजी जिंकते। पण आज ना आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने हॉटेलसारख्या चवीची पुरी भाजी घरी बनवणार आहोत। तर तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, हिंग आणि एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा छान मऊसूत आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान मऊसूत झाला की त्यामध्ये एक मोठा कांदा मी छान मऊ होईपर्यंत परतून घेते। तर कांदा टोमॅटो छान मऊ झाले की आपण यामध्ये काही पावडर मसाले ॲड करणार आहोत। तर त्यामध्ये मी लाल तिखट, किचन किंग मसाला, थोडासा गोडा मसाला आणि हळद ॲड केलेली आहे। त्यानंतर उकडून घेतलेले बटाटे थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी आणि आपल्याला वरतून थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची आहे। आपली भाजी एकसंध अशी मिळून आली की यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी क्रश करून घातली। तर कसुरी मेथीचाही फ्लेवर खूप मस्त लागतो भाजीमध्ये। त्यानंतर छान गरमागरम पुऱ्या तळल्या आणि आपली या इथे पुरी भाजी तयार आहे। तर मस्त चवदार आणि तेवढीच टेम्पटिंग दिसणारी आपली ही पुरी भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय